नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये यासाठी शासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये आता कोणत्याही महिलेला या अर्ज भरताना अडचण येऊ नये यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या अगोदर आपण पाहूयात की 3 जुलै रोजी जो सुधारित GR निर्गमित करण्यात आला होता त्यामध्ये काय काय सुधारणा केली होती आणि यामध्ये जे प्रति अर्जासाठी मानधन देण्यात आलेलं होतं ते कोणाला देण्यात येणार होतं. तर इथं पाहू शकता प्रोत्साहन भत्ता. सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. हा जो शासन निर्णय आहे तो 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. म्हणजे जर तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज दिला आणि तुमचा अर्ज अंतिम यादीमध्ये पात्र झाला तर त्या अर्जाचा भत्ता म्हणून अंगणवाडी सेविकांना ₹50 देण्यात येणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही ऑनलाईन ज्या महिलांना स्वतः घरी येऊन ऑनलाईन अर्ज भरता येतो अशा महिला घरूनच अर्ज भरू शकतात. परंतु ज्या महिला निरक्षर आहेत, ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही, त्या स्वतः अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तो ऑफलाईन अर्ज भरू शकतात. तर इथं तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी. योजनेला गती देण्यासाठी तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत. म्हणजे आता यामध्ये तालुका स्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन केलं जाईल, ज्यामध्ये महिला तिथं जाऊन अर्ज भरू शकतात. ज्या महिलांना अर्ज भरता येत नाही त्या या शिबिरांमध्ये भाग घेऊन त्यांचा अर्ज देऊ शकतात. मंत्री कुमारी तटकरे म्हणाले की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबर त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील महिलांची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. प्रत्येक पात्र महिलेला याचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 म्हणजे वर्षाला ₹18,000 लाभ देण्यात येणार आहे. यासाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महिलांना नाव नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, या दृष्टीने नियोजन करावे. बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, अशी मंत्री कुमारी तटकरे यांनी सांगितले. या योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी किंवा फॉर्म भरून देण्यासाठी पैशाची मागणी करू नये. या महिलांकडे कोणी पैशाची मागणी केली असे एखाद्या कार्यालयास निदर्शनास आल्यावर संबंधितावर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तुम्ही जो आहे तो या ज्या महिला आहेत त्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतात. यासाठी विशेष शिबिरं घेण्यात येतील. तसेच तुम्ही हा अर्ज जो आहे तो ऑफलाईन अंगणवाडी सेविका यांच्याकडेही भरू शकता. आणि ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येतो ते नारी शक्ती दूत ॲपमधून त्यांचा अर्ज घर बसल्या भरू शकतात. अर्ज कसा भरायचा याबद्दलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.